संघाचा 12वा प्रतिनिधी येऊ द्या. नाणेफेकीचा कौल पारगाव संघाने जिंकलाय आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचं निमंत्रण दिलंय उल्वे संघाला. 40+ मास्टर्स चा आजचा हा पूल होता आणि या पूलमध्ये अतिशय चांगल्या लढती आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आणि शेवटचा हा आजच्या रजनीतील हा सामना निश्चितच पारगाव आणि उल्वे दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय तुल्यबल्य प्रतिस्पर्धी. अतिशय तुल्यबल्य असे संघ एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आणि कौशिक पाटील बॉल बायचं काम करतोय. निश्चितच कौतुक करावं लागेल या कौशिकचं देखील, कारण आपली स्पर्धा वेळेत पार पडावी यासाठी धडपड त्याची देखील आपण पाहतात. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि चॅलेंजर 40+ मास्टर्स पारगाव या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत. ऑन स्ट्राईक आहे बॅट्समन आयलेश म्हात्रे आणि प्रदीप खारकर ही जोडी मैदानात. निश्चितच अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिला आहे. आयलेश ऑन स्ट्राईक असणारे लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि गोलंदाजीसाठी नरेश गायकवाड. एज इज जस्ट ए नंबर ही म्हण ज्यानं सार्थकी लावली, ज्याला पाहून ही म्हण सार्थकी लागल्यासारखं वाटतं असं नरेश गायकवाड पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका जमिनीलगत खेळून काढला आयलेशनं. या चेंडूवरती मिळेल ही एक धाव आणि उल्वे संघाच्या धाव फलकाला सुरुवात या एकेरी धावेने होते. बिनबाद 1. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये किमान 50-55 धावा अपेक्षित आहेत उल्वे संघाकडनं, कारण पारगाव संघाची फलंदाजी आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय दर्जेदार खेळ त्यांचा राहिला आहे आणि या पारगाव संघासमोर तगडं आव्हान उभं करायचं असेल तर किमान 55 धावा करणं, 50-55 धावा करणं हे गरजेचं आहे. त्याच प्रयत्नात मात्र फलंदाज चांगले फटका खेळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावांवरती. तर प्रदीप खारकरनं या दुहेरीनं खातं खोललं. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला. 3 धावा आल्या आहेत. मोठा फटका जरी मारण्याचा प्रयत्न करतायत प्रदीप खारकर, प्रयत्न चांगले करतायत, परंतु त्यामध्ये अपेक्षित असं यश मिळालं नाहीये. यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि दांडी गोल. बॅट्समन आउट. अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा अवघ्या 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि एक फलंदाज त्रिफळाची बाद केलाय नरेश गायकवाडनं. एक जुनं नाव ज्यांना पाहून अनेक खेळाडू घडले आणि अनेकांचा आयडॉल असलेला खेळाडू आजही या 40+ मास्टर्स संघातून तीच दर्जेदार गोलंदाजी, तोच दर्जेदार खेळ पुन्हा एकदा आपल्याला दाखवतोय. नवीन फलंदाज आलाय सचिन खारकर. बाद होणारा फलंदाज प्रदीप 3 धावांवरती बाद झालाय. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करताना एक विकेट मिळवली आहे. गौरी स्पोर्ट्स उल्वे विरुद्ध चॅलेंजर 40+ मास्टर्स पारगाव असा चालू असलेला सामना. अतिशय चांगला फटका
यावेळेस क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, त्यामुळे एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावांवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता देखील मिळवली. चांगली कामगिरी पारगाव संघाकडनं खेळताना नरेश गायकवाडची राहिली आहे. निश्चितच गेली जवळपास 30-35 वर्ष ज्यानं या क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव अबाधित ठेवलंय. अतिशय चांगला चेंडू, यावेळेस मात्र निर्धाव चेंडू जातोय. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा आल्या आहेत आणि उल्वे संघाच्या धावसंख्येला लगाम लावलाय, ब्रेक्स लावलेत नरेशनं. चांगला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण ते गरजेचं देखील आहे. जर डायरेक्ट हिट झाली आणि जर फलंदाजाला धावबाद करता आलं असतं तर चान्स घेणं गरजेचं होतं. तो चान्स घेतला, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित सुखरूप एक धाव जरूर जोडली जाईल उल्वे संघाच्या धाव फलकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-5 अशी अवस्था गौरी स्पोर्ट्स उल्वे टीमची. कर्णधारण निश्चितच गेल्या सामन्यामध्ये त्याचा खेळ आपण पाहिला, अप्रतिम खेळ राहिला आणि सामनावीराचा किताब त्याला मिळाला. अतिशय गणागती अशी फलंदाजी केली. आता गोलंदाजीमध्ये काय चुणूक दाखवतोय, कारण राजेशचा विचार केला तर हा देखील एक पारगाव संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू. गेली कित्येक वर्ष त्यानं पारगावच्या क्रिकेटची धुरा आपल्या खांद्यावरती समर्थपणे पेलवली. चला, खेळ जास्त वेळ घेतला जाऊ नये, बराच वेळ घेतला जातोय. स्पीडअप करा गेम जरा, जास्त वेळ घेतला जाऊ नये कारण बराच उशीर झालेला आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आयलेश मात्रे ऑन स्ट्राईक. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू पाठवला आहे सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. याही वेळेस चेंडू पाठवला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार, 4 धावांकरता. उल्वे संघ थोडासा बॅकफुटला आला होता. 1-5 अशी अवस्था झाली होती. इथून मात्र आयलेश या अवस्थेतून उल्वे संघाला सावरतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत आणि या चौकारांसरशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावांवरती. षटक चालू आहे, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना उल्वे संघासाठी याही वेळेस चेंडू जोरदार तटवला आहे. क्षेत्ररक्षक अडवू शकेल असं वाटणार नाही, कारण चेंडू पुन्हा एकदा गेला सीमारेषा पार, चौकार.
तीन चौकार 3 चेंडूंवरती या षटकामध्ये आले. ज्या धावा खेळल्या होत्या त्या धावसंख्येला पुन्हा एकदा एक्सिलेटर दिलाय या आयलेशनं. आणखीन एक चांगला फटका. याही वेळेस चेंडू सीमा रेषेपार गेले, कारण क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्रीवरती आहे, षटकार आहे. आणि या 6 धावा मिळतील. 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचली आहे. 6 आहे. या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचली 23 धावांवरती. राजेश खूप मागडा ठरलाय. उद्या आपणास हेच 2 संघ पुन्हा पारगाव आणि उल्वा या टीम उद्या पुन्हा एकदा भिडताना दिसतील. सध्या स्थितीमध्ये मैदानामध्ये काय चाललंय? मैदानामध्ये एक चांगला चेंडू आणि फलंदाज आयलेश झालाय जेलबाद. आपण या षटकाचा विचार केला. पहिले 4 चेंडू पारगाव संघाच्या विरोधात गेले होते, कारण या 4 चेंडूमध्ये आल्या होत्या 18 धावा. आणि या 5व्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. आयलेश जो की मोठा अडसर ठरू शकला असता पारगाव संघात आणि च्या वाटेतला, त्या आयलेशला बाद करण्यामध्ये आलं यश. नेक्स्ट मॅन इन किरण पाटील, केपी. पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. एक गुणी खेळाडू, अष्टपैलू खेळ ज्याच्या माध्यमातून आपणच वेळोवेळी पाहायला मिळाला आहे. आज उल्वे टीमला त्याच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, कारण धावफलकावरती बऱ्यापैकी धावा जरी जमल्या असल्या तरी 5 षटकांचा सामना आहे. आणि समोर असणाऱ्या पारगाव संघासमोर तगडं आव्हान उभं करायचं असेल तर जास्तीत जास्त धावा जमावे लागतील. तर पारगाव संघाला या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर धावांवरती रोख लावावी लागेल. निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने यशस्वी षटक. यशस्वी या अर्थानं की या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या तरी आयलेशला बाद करण्यामध्ये यश आलंय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील, अनुभवी गोलंदाज. बरीच वर्ष याच्याकडनं देखील आपण चांगला खेळ पारगाव संघासाठी होताना पाहिला आहे. आज आपण पाहिलं 2 षटकं संपले. 2 षटकामध्ये 23 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 18 धावा. आणि या धावसंख्या ज्या वेगानं वाढली आहे, या धावसंख्येला आळा घालायचं काम या सचिनला करावं लागेल.
अप्रतिम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात तिळमात्र शंका नाही आहे, कारण वेळोवेळी आपण पाहतात हे दोन संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असतात, परंतु मैदानाबाहेर मात्र हे सर्व एकमेकांचे मित्र. आपण या अगोदरचा सामना पाहिला, त्या सामन्यामध्ये खेळणारे संघ देखील मैदानाबाहेर मात्र एकमेकांचे खेळाडू चांगले मित्र असतात. 23 धावा धावफलकातील लागलेत सचिन पाटील. पहिला चेंडू बॅकफुटला जात खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाहीये. एक धाव लेग बायच्या रूपाने जरूर मिळेल, अतिरिक्त धाव एकही मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावांवरती. आमचे सहकारी स्कोरर सुशांत म्हात्रे यांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना 17 तारखेला त्यांचा वाढदिवस असतो, पण आजच शुभेच्छा, कारण उद्या सुशांत परदेशी प्रवासाला निघणार आहे. पुढचा चेंडू सचिनचा चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा केली जाईल पारगाव संघाकडनं सचिन पाटीलच्या वतीनं, कारण ज्या धावा वेळोवेळी या सामन्यामध्ये झाल्या आहेत त्या धावा रोखण्याचे काम करावे लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, किरण पाटील ऑन स्ट्राईक असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि जितके जास्त निर्धाव चेंडू खेळाल तितकंच मात्र दबावाला बळी पडावं लागेल. आणि ज्या वेळेस दबावाखाली फलंदाज असतो त्यावेळी चुका होण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा एकदा सचिन चांगली गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चांगला फटका सजवलाय जरूर, आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार. अतिशय चांगला फटका किरणच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाला, कारण याच फटक्यांसाठी तो ओळखला जातो. वेळोवेळी आपण पाहिलं त्याच्याकडनं चांगली कामगिरी होत असताना. यावेळेस चांगला चेंडू सचिनचा, बॅक टू द बॉल ड्राईव्ह, चांगला फटका जरूर होता. स्वतः गोलंदाजाचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये आलं अपयश. परिणामस्वरूप एक धाव जोडली जाईल किरणच्या खात्यामध्ये, एक धाव जोडली जाईल उल्वे संघाच्या खात्यामध्ये, आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील सचिनचा, एका षटकाराचा अपवाद वगळला तर अतिशय चांगलं षटक अद्यापर्यंत पारगाव संघासाठी सचिननं फेकलंय. कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेगानं धावा आल्या होत्या त्यापेक्षा कमी धावा मात्र या षटकामध्ये अद्यापर्यंत जमल्या आहेत. 31 धावा, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या क्षेत्ररक्षकाला चुकून मात्र चेंडू पोचलाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आयोजकांचा मी आभार मानतोय.
अतिशय सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळाली आणि आम्हाला इथं एक दिवस का होईना समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तीन षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगली धावसंख्या म्हणता येईल. येणारी 2 षटकं कॅश करावी लागतील कारण 35 धावा तसं म्हटलं तर चांगला प्लॅटफॉर्म धावसंख्येचा तयार झालाय उल्वे संघासाठी. आपण स्क्रीनवरती पाहतात मिलिंद ठाकूर सर यांना बऱ्याच वर्षानंतर मैदानावरती परतले आणि आज काय लाजवाब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं. ते मिलिंद ठाकूर सर जासे 40+ टीमचे कॅप्टन यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण इतक्या वर्षानंतर मैदानावरती आले परंतु एकही चेंडू मिस होऊ दिला नाही, हातातून सुटू दिला नाही आणि क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अतिशय चांगली केली. आणि एक चांगला चेंडू यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. ज्या सिच्युएशन मध्ये किरण पाटीलने सोन्याला बाद केलं होतं त्या सिच्युएशन मध्ये आज सोन्याने किरण पाटीलला बाद केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र यश मिळवतोय सोन्या गायकवाड. निश्चितच पारगाव टेनिस क्रिकेट विश्वातील या भावांची जोडी पाहिलीत तर न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानात कोण गेलाय? संजय कांबळे नवीन फलंदाज मैदानात गेलाय. निश्चितच बरीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेले हे खेळाडू आज आपण एकमेकाविरुद्ध पुन्हा एकदा 40+ मास्टर्सच्या या पूलच्या माध्यमातून मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहतात. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 3 षटकामध्ये 35 आल्या होत्या. 4थं षटक हाताळताना सोन्या गायकवाड मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. सलग 3 निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर 2 सलग निर्धाव चेंडू. संजय कांबळे याच्याकडे मात्र या गोलंदाजीला प्रत्युत्तर नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. रेफर केले जाते स्क्वेअर लेग पंचांकडनं. स्टंपिंग साठी रेफर केले जाते. नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. सलग 4था निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. रत्नदीप पाटील आणि संजय कांबळे चा या इनिंग मधला संपतोय खेळ. फलंदाज मनीष. डबल विकेट मेडन. निर्धाव षटक आणि 2 विकेट्स या षटकामध्ये
कमालीची गोलंदाजी राहिली आहे. चौथं षटक हाताळताना सोन्या गायकवाडची, कारण 3 षटकामध्ये 35 धावा आल्या होत्या. सामन्यावरची पकड पारगाव संघाची निष्ठच चालली होती, ती पकड पुन्हा एकदा मात्र मजबूत केली आणि सामन्यामधून पारगाव संघ फारसा दूर जाणार नाही याची खबरदारी घेतणारी गोलंदाजी. निनाद तारेकर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पारगाव संघाचं आणखीन एक हुकुमी अस्त्र, ज्याने बरीच वर्ष या पारगाव टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवलंय, अधिराज्य गाजवलंय प्रेक्षकांच्या मनावरती, तो निनाद तारेकर. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र म्हणावं तसं टायमिंग जुळलं नाही. हवेमध्ये बराच काळ चेंडू मात्र सुरक्षित ठिकाणी लँड होतोय. कोणी क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामस्वरूप फलंदाजाला धोका संभवत नाही. एक धाव जरूर जोडली जाईल उल्वे संघाच्या स्कोर कार्डमध्ये. बऱ्याच अवधीनंतर एक एकेरी धाव पाहायला मिळेल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावांवरती. 36 धावा धावफलकावरती लागल्याच. शेवटचं षटक हाताळत असताना निनाद तारेकर अप्रतिम सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला आहे. कव्हर्समध्ये चेंडू जातोय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणानं या चेंडूवरती मिळालेला अवघे एक धाव आणि या एका धाव्यानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावांवरती. 37 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली पारगाव संघाच्या गोलंदाजाकडून. अपवाद दुसरं षटक हाताळणारा राजेशच्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, तर सचिनच्या षटकामध्ये 12 खर्च झाल्या. सोन्याचं षटक निर्धाव राहिलं. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या आहेत आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. आणखीन एक निर्धाव चेंडू. जुनं ते सोनं हेच सिद्ध करणारी गोलंदाजी. या षटकामध्ये आल्या अवघ्या 2 धावा. शेवटची 2 षटकं उल्वे संघाचे गणित बिघडवणारी ठरली आहेत, कारण या शेवटच्या 2 षटकामध्ये आल्यात अवघ्या 2 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 वरती झाली होती धावसंख्या, तिसऱ्या षटकामध्ये 35 वरती धावसंख्या गेली होती. मात्र नंतर उतरती कळा लागली धावफलकाला. अवघ्या 2 धावा या शेवटच्या 2 षटकामध्ये आल्या आणि या सामन्याचा निकाल काय लागेल कदाचित हे ठरवणारी 2 षटकं असतील.
सेना आमच्या या मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली समालोचनाची सेवा देण्यासाठी उपस्थित राहिलेले पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातो. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातं. पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचा. तीस बॉल आणि 38 धावांची गरज पारगाव संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारे सुरुवात राहिली होती उल्वे संघाची, तेव्हा असं वाटत होतं की कदाचित धाबा सुरुवातीला होतील, कारण 2 षटकामध्ये 18 धाबा झाल्या होत्या आणि त्यानंतर 23 धावा झाल्या होत्या. त्यानंतर विचार केला सचिन पाटीलच्या षटकामध्ये 12 आल्या, पण सोन्या गायकवाडनं कमालीचं षटक हाताळलं, जे मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर नीना तारेकर आले, ज्यांच्या षटकामध्ये अवघ्या 2च धाबा आल्यात. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 37 आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे टीम पारगावला. हॅलो, मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आजच्या रात्रीमध्ये जासे 40+ हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि या 2 संघातून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. आणि उद्या त्यांची मॅच ठीक 4थी मॅच असेल, हे लक्ष असू द्या. उद्या तुम्हाला 4थी मॅच खेळण्यासाठी दाखल व्हायचं आहे, पण उद्या ही स्पर्धा ठीक संध्याकाळी 7 वाजता चालू होईल. आणि पहिला सामना असेल कुशल स्मिथ अँड अंतस्ट्रायकर जासे आणि भैरवनाथ दुतुम, ही पहिली मॅच असेल. त्यानंतर जय बजरंग मोठे बोम आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर, आणि जो पहिली मॅच जिंकेल अर्थात जासे आणि दुतुम त्यांच्या विरुद्ध भूमिका स्फोट चिरले अशी मॅच असेल. आणि त्यानंतर या मॅचमधून जो संघ जिंकेल तो जासे 40+ संघाच्या विरुद्ध खेळेल. ही महत्त्वाची नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कालच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये श्री भैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे टीम सुपर 4 मध्ये दाखल झालाय.
उल्मिनोड एक्सप्रेस मैदानात किरण पाटील. चला उद्या संकष्टी आहे, रविवार जरी असला त्यामुळं आयोजन कमिटी सुद्धा डिस्कस करते. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. किरण पाटील केपीला आपण पाहतोय ज्यानं चांगली खरं तर खेळ दाखवला. पहिल्या सामन्याचा हिरो ते राहिले होते. आणि समोर पारगाव संघ आहे. निनाद तारेकर एक मोठं नाव आहे. नॉस्ट्राईक एंडला आपण नरेश गायकवाडला पाहू शकता. 38चा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. यावेळचा यॉर्कर बॉल चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आलेत. सिंगल रन्स इथून मिळेल आणि या सिंगल रन्सनं धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 3 धावा. चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाजी देखील चांगली राहिली ती म्हणजे पारगाव संघाची. मागील 2 षटकं जी चौथं आणि 5वं षटक त्या 12 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या पारगाव संघानं. त्यामुळे दोन्ही बलाढ्य संघ आहेत या 40+ मधील. एका बाजूला गौरी स्पोर्ट उल्वे आणि दुसऱ्या बाजूला पारगाव. कोणता संघ जासी संघाच्या विरुद्ध लढणार यासाठी मॅच. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या चेंडू अडवला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता कारण फार महत्वाची विकेट होती नरेश गायकवाड यांची. पण इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कम्मालीची वापसी करत असताना किरण पाटील यांना आपण पाहू शकता. लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना देखील आपण पाहिल्यात. पण या मॅचमध्ये पारगाव संघ तेवढाच ताकदीचा आहे. पण उल्वे संघानं सुद्धा 40+ मध्ये चांगली कामगिरी दाखवल्या. 10 पेक्षा जास्त नंबर या संघानं पटकावलेत. यावेळचा मिस्तामिक स्ट्रोक आहे. मिड ऑफ मध्ये जेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. हातातून थोडा चेंडू निसटलाय आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. जेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने करायला पाहिजे होता पण इथून मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. आणि या षटकातील धावपटलावर पाहायला मिळतात त्या 4 चेंडूमध्ये 5 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. येणारी 26 बॉल आणि 33 धावांची गरज. 26 मध्ये 33 बनवायच्यात. यावेळचा खोदून काढलेला हा बॉल आयलिश आहे तिथे. त्यांनी हा चेंडू अडवला. इथून फक्त 1 धाव मिळेल आणि 21 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 6 धावा. एका धावेसाठी आता खरं तर स्ट्रगल करावं लागेल. इथून तुम्हाला सध्या मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले किरण पाटीलनं. केपीनं चांगली खरं तर गोलंदाजी देखील पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाहीये. पारगाव संघ सुद्धा तेवढा ताकदीचा. निनाद तारेकर फार मोठं नाव आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू आहे. पण या मॅचमध्ये आता थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळताना पारगाव संघाला आपण पाहू शकतो. शेवटच्या बॉलवर अगदी 21 धावा आल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या 7. येणारी 24 बॉल आणि आता जिंकण्यासाठी पारगाव संघाला आणखीन 31 धावांची गरज. 24 बॉल 31 धावा. मध्ये 31 बनवायच्यात. गोलंदाज आयलिश मात्रे दाखल झाला. टेंबोडेच्या मैदानामध्ये आताच 40+ मध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळाल्या आणि तो गोलंदाजीसाठी दाखल होत आहे. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल उल्वे संघाला तर काहीतरी वेगळा कारनामा करून दाखवायला लागेल. जास्त ब्रेक थ्रो, जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅचमध्ये जर वाढवलं तर इथून उल्वे संघ सुद्धा जिंकू शकतोय. पण पारगाव संघ अगदी सहजरित्या खेळतोय. एका बाजूला जर विचार केला तर निनाद तारेकर डावखऱ्याचा हा फलंदाज. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी यावेळी स्वागत केलं आयलेश मात्रेचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. आला हा षटकार. धावपटला लागल्या गेल्यात. कम्मालीचं स्वागत केलं आयलेश मात्रेचं. ते म्हणजे निनाद तारेकरच्या बॅट मध्ये आलेला हा मोठा फटका षटकार पाहायला मिळाला. 23 मध्ये आता 25 बनवायचे आहेत ते म्हणजे पारगाव संघाला. या षटकारानं धावांचं अंतर कमी केलंय निनाद तारेकरनं आणि आयलिशच्या विरुद्ध मोठा फटका आलाय. त्यामुळं
तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली ती म्हणजे पारगाव टीमनं. लोवेस्ट स्कोर आहे, त्यांना ठाऊक आहे विकेट जास्त घालवायचे नाही आहेत, बॅटिंग करायची आहे. पण यावेळी बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं यष्टिक्षकाच्या हातातून जेल निसटलाय. अगदी इथपर्यंत आवाज आला होता. बॅटला ब्रश करून यष्टिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवेल, पण त्याच्या अगोदर चेंडूनं हुलकावणी देऊन पाठीमागच्या पाठीमाग चेंडू गेला होता, जिथं सिंगल रन्स आले आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले आहेत त्या 14 धावा. 22 बॉल आणि 24ची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, मिसचा स्ट्रोक आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, पण इथून मात्र फक्त एकच धाव मिळेल. प्रयत्न आता सध्या शर्तीचे चालू आहेत, पण उलवे टीमला आता थोडंसं नमवलंय ते म्हणजे पारगाव टीमनं. कारण सुरुवातीला विकेट आल्या नाही आहेत, पण आणि त्यानंतर एक चांगली आता भागीदारी ही सलामीची जोडी आहे, पार्टनरशिप बिल्ड करते. एका बाजूला निन्या तारेकाचा पण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 11 धावांवर तो खेळतोय. 21 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका या धावांना करता या मॅचला जवळ आणू शकते पारगाव टीमला. निनाद तारेकर स्लोवर डिलिव्हरी आहे, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी या चेंडू अडवला. गलीमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले तर 16 धावा. येणारी 20 बॉल आणि अजूनही 22ची मॅच. फटका जरूर चांगला स्क्वेअर कटचा. पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू दणदण करत चाललाय सीमारेषा पलीकडे आलाय. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. एकोणीस बॉल आणि आता 18 धाबांची गरज. नरेश गायकवाडच्या समोर हा ब्लॉक बॉल पाहायला मिळाला. वाईड इस्लाम मध्ये खेळून काढलाय, एकच धाव मिळेल. दुसरी धावेसाठी निनाद तारेकरने नकार दिलाय. आता इथून बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळेल. येणारे अजूनही 18 बॉल जिंकण्यासाठी पारगाव टीमला 17 धाबांची गरज. 18 मध्ये 17 बनवायचे आहेत. मध्ये 17 बनवायचे आहेत त्या पारगाव संघाला. गोलंदाज पॅडी खारकर दाखल झालाय. यावेळचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले देखील आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. धावपट्टा धावा लागले गेले त्या 23. येणारे आता 17 बॉल 15ची ही मॅच. 17 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. डीजे प्रशांत, श्री साऊंड सिस्टीम जाताडे यांचं खतं कमालीचं कॉम्बिनेशन राहिले. स्लोवर डिलिव्हरी, यावेळी हा स्लोवर बॉल पाहायला मिळाला होता. अगदी लोवर फुलटॉस, लुपिंग फुलटॉस, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे आलाय. हा चौकार. मॅच
या वेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. आता 15 बॉल आणि 10 ची मॅच. जासईची 40+ अजून खेळाडू थांबलेत. त्यांना सुद्धा प्रतीक्षा की कुठला संघ आपल्या विरुद्ध उद्या खेळणार. बघू शकता मिथुन दादा असतील, रोशन दादा, आमचे कल्पेश पाटील, सर्व हे खरं तर सय्यद दादा असतील, सर्व मॅचला एन्जॉय करतात. क्रिकेटची खरं तर हे दर्दी आहेत. क्रिकेट बरेच वर्ष खेळलेत आणि आज जासईची 40+ टीमनं काही कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. निनाद तारेकर 6 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. नरेश गायकवाड आपण पाहतोय 9 बॉल त्यानं फेस केले, त्यांच्या बॅटमधून 12 आल्यात. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. सहा धावांची आणखीन गरज. फटका जरूर चांगला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडं. आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. तेरा बॉल आणि आता 2 धावांची गरज. 13 मध्ये 2 बनवायच्यात. फटका जरूर चांगला. आडव्या बॅटनं सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू चाललाय सीमा पार. विनिंग स्ट्रोक आलाय निनाद तारेकरच्या बॅट मधून आणि आजच्या रात्रीमध्ये पारगाव 40+ हा दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन पारगाव टीम आणि हार्ड लक गौरी स्पोर्ट उलवी. पण आपण विनंती करूयात की उद्याच्या दिवसामध्ये कशा प्रकारचे सामने खेळवले जातील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याची पहिली मॅच असेल कुशल स्मिथ अनंत स्ट्रायकर जासई आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ दुतुम. ठीक 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर दुसरी मॅच असेल जय बजरंग मोठेबोम आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर. त्यानंतर जासई आणि भैरवनाथ दुतुम या 2 संघातून जो संघ जिंकेल त्यांना भूमिका चिर्ले संघाच्या विरुद्ध तिसरी मॅच खेळायची आहे. आणि उद्याच्या रात्रीतील चौथा सामना असेल जासई 40+ त्यांच्या विरुद्ध पारगाव 40+ ही मॅच असेल. आणि सुपर 4 मध्ये कालच्या रात्रीमध्ये बहिरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे टीम ही सुपर 4 मध्ये दाखल झाली.